सेबीचं म्हणणं आहे 93% लोक लॉसमध्ये जातात ऑप्शन बाईंगमध्ये. पण का जातात ते आपल्याला जाणून घ्यायचे. आपल्याला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. आज आपण सगळ्या प्रकारे ऑप्शन ट्रेडिंगचा पर्दाफाश करणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जायचं आहे, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला फक्त 2-3 कॉन्सेप्ट त्या क्लिअर करायच्या. पहिली म्हणजे ऑप्शन बाईंग म्हणजे काय असते, परत नंतर दुसरी ऑप्शन सेलिंग काय असते, आणि त्यानंतरची कॉन्सेप्ट आहे का नेमकी सेबीचा काय झोल आहे का त्यामुळे रिटेल जो ट्रेडर आहे तो नुकसानीत जातोय. म्हणजेच सेबी आपल्याविषयी काय गेम खेळतंय ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर पहिली गोष्ट काय असते ऑप्शन बाईंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना ऑप्शन म्हणजे सांगायची काही गरज नाही आहे, कारण मग ते जर सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ऑप्शन बाईंग म्हणजे काय असते, समजा तुम्हाला असं वाटलंय निफ्टी आता 23,300 आहे, 23,500 पर्यंत जाईल. 23,500चा जो कॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही तो कॉल घेता. त्याचा जो प्रीमियम एक ठराविक ठरलेला असतो, साधारण अराउंड 100 रुपये पकडूया, 7,500 रुपये म्हणजे त्याला तुम्हाला घेण्यासाठी पैसे लागतात. म्हणजे ॲक्च्युली जो काय प्रीमियम असतो आणि आपण तेवढेच पैसे पे करतो. आपल्याला त्यानंतर कुठल्याही प्रकारे जास्त कमी पैसे द्यावं लागत नाही. मार्केटमध्ये काही मुवमेंट जरी झाली तरी त्याला आपण ऑप्शन बाईंग म्हणतो. यातून फायदा कसा होतो, जर समजा तुम्ही तो 100 रुपये ऑप्शन घेतला, तो गेला 120-120 गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतात. जर तो समजा 70 रुपयाला आला, 50 रुपयाला आला, तर मग तुमचं जो काय डिफरन्स असेल त्याचं 100ला घेतला आणि 50पर्यंत खाली आला आणि तुमच्या एक्सपायरीच्या दिवशी 50 रुपये असला तर तुमचं 50 × 75 म्हणजेच जवळजवळ 3,500चं नुकसान. किंवा जर तो कधी कधी एक्सपायरीला 0सुद्धा होऊ शकतो, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या पैशांचं नुकसान. तर याला आपण म्हणूया ऑप्शन बाईंग. आता याच्या नेमकी विरुद्ध ऑप्शन सेलिंग. तर ऑप्शन सेलिंग म्हणजे काय, तर ऑप्शन सेलिंग म्हणजे काय असते का तुम्हाला असं वाटतंय का साधारणतः निफ्टी 23,500 पर्यंत जाणार नाही, मग तुम्ही तो ऑप्शन अगोदर तुमच्याकडे नसतो पण तुम्ही तो 100 रुपयाला विकता. मार्केट एका जागी राहतं किंवा खाली जातं, तो 0 होतो, मग तेव्हा तुम्ही बाय करता. म्हणजेच तो पहिला तुम्ही विकलाय 100 रुपयाला, नंतर तुम्ही तो फुकटमध्ये बाय केलाय, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 100 रुपयाच्या 100 रुपये तुमच्या खिशात आलेत, त्याला आपण ऑप्शन सेलिंग म्हणतो. पण मग आता याच्यात फरक महत्त्वाचा आहे. म्हणजे जर तुम्हाला पहिल्यांदा बाय करायचं असेल तर तुम्हाला 7,500 रुपये लागतात. तुमच्याकडे नाही आहे पण तुम्हाला सेल करायचं आहे, आपण त्याला ऑप्शन सेलिंग म्हणतो, पण त्यासाठी 2 लाख रुपये लागतात आणि हेच तर आपल्याकडे नसतात, हेच रिटेल ट्रेडर्सकडे नसतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नुकसानीत जातो. जनरली तुम्ही बघा बरेचसे ऑप्शन हे नेहमी 0 होतात. म्हणजेच काय होतंय का ज्याच्याकडे कमी पैसा आहे तो नेहमी नुकसान करतो आणि ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो पैसे कमवतो. सेबीचं सुद्धा असंच मत आहे. सामान्य लोकांनी हे नुकसानच केले पाहिजे. एक्सचेंजचं सुद्धा तेच मत आहे. रिटेल इन्व्हेस्टर हा खड्ड्यातच गेला पाहिजे. जो गरीब ट्रेडर आहे तो गरीबच झाला पाहिजे, जो पैशावाला आहे तो आणखीन पैसे कमवले पाहिजे. आपल्याकडे तसंही म्हण आहे, पैशावाल्याकडे पैसा जातो, आणि ते खरंही आहे. पण मग आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो का, मार्केटमध्ये जो ऑप्शन बायर असतो ना त्याची काही किंमतच नाही. कारण तुम्ही जर बघितलं असेल निफ्टीचा ऑप्शन चेन डाटा बघा, स्टॉक्समधले जे ऑप्शन डाटा बघा, त्यामध्ये तुम्हाला डाटा ऑप्शन सेलरचाच भेटतो, ऑप्शन बायरचा डाटा भेटत नाही. म्हणजे सेबीच्या लेखी किंवा एक्सचेंजच्या लेखी ऑप्शन बायर्सला काही किंमतच नाही आहे. किंमत आहे ती ऑप्शन सेलरला. एक आता तुम्हाला साधा सरळ मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. त्यासाठी आता मी जरा थोडं टॅबवरती बघतो. आता जर तुम्ही बघितलं तर इथे बघा मला काय दिसतंय, आपला निफ्टीचा जो साधारणतः 24,300 आत्ता आपला निफ्टी चालू आहे. आता 24,300 निफ्टी चालू म्हटल्यानंतर आपल्याला एक अंदाज आपण जर असा केला का निफ्टी जो आहे तो साधारणतः 24,500 पर्यंत जाऊ शकतो. आता हा निफ्टी जो 24,500 पर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला वाटतंय. पण आता इथे मला डाटा दिसतोय, जो काही डाटा ऑप्शन चेनचा आहे त्या ठिकाणी असं दिसतंय का जवळजवळ 24,500च्या कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे 1,53,58,725 शेअर्सचा. आता विचार करा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टीच्या एका लॉटची जी किंमत आहे म्हणजे लॉट साईज जर बघितली तर ती आहे 75.
आता इथे 1,53,58,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्टमध्ये आहेत, म्हणजे तेवढे शेअर्स या कॉलमध्ये शॉर्ट आहेत. आता मी त्याची तुम्हाला गंमत सांगतो. गंमत अशी आहे, इथे बघा, आता मी कॅल्क्युलेटरमध्ये जातो. 1,58,000 आपण राऊंड फिगर पकडूया. सॉरी, किती? 1,58,00,000. सॉरी, आता मी तुम्हाला सांगितलं 1,58,00,000 निफ्टीचे शेअर्स, 24,500चा कॉल, त्याचा तो ओपन इंटरेस्ट. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? इतके हे शॉर्ट झालेले आहेत, बायर्सला किंमत नाही. ओके, आता विचार करा, 1,58,00,000 भागिले मी आता करतो 75, म्हणजेच जवळजवळ इथे मला असं दिसते का 2,10,000 कॉन्ट्रॅक्ट कॉलचे शॉर्ट झालेले आहेत. म्हणजेच अशा एवढ्या लोकांना वाटते का 24,500 हा निफ्टी ह्या विकली एक्सपायरीपर्यंत क्रॉस करू शकणार नाही, आणि किंवा मग साधारणतः त्याच्या प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात होईल. आता आणखीन पुढे जाऊया. हे 2,10,000 कॉन्ट्रॅक्ट आहेत. ओके, 2,10,000 कॉन्ट्रॅक्ट हे जर तुम्हाला बाय करायचे आहेत तर आपल्याला त्यासाठी पैसे किती लागतील? 7,500 रुपयांनी जे पैसे लागतील ते पैसे साधारणतः तर हे पैसे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, म्हणजे जवळजवळ साधारणतः त्यासाठी 157 करोड आणि 50 लाख रुपये. म्हणजेच इथे जर तेवढे कॉन्ट्रॅक्ट बाय करायचे असेल, साधारणतः 157 करोड रुपये, 2,10,000 लॉट जर बाय करायचे असतील तर त्या ठिकाणी 157 करोड रुपये लागतील. आता इथे तर मार्केटमध्ये काय झाले? सेल झालेला आहे. आता हे सेल झालं म्हणजे कुणीतरी बाय करणारे, म्हणजेच आता हे मार्केटमधून 157 करोड रुपये हे बायर्सनी लावले. ओके, लक्षात ठेवा, मार्केटमध्ये 157 करोड रुपये बायर्सनी लावले. आता सेलर्सने किती लावलेत? तर इथे सेलर्सला आपल्याला जाणून घ्यायचं आहे का इतके लॉट सेल करण्यासाठी आपण बघतोय का मार्जिन काही ब्रोकरकडे 1,90,000 रुपये लागते, काहींकडे 2 लाख रुपये लागते. आपण त्या ठिकाणी साधारणतः 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी सरासरी मार्जिन पकडूया. ओके, आता जर 2 लाख रुपये सरासरी मार्जिन जर पकडलं तर मग आता इथे किती पैसे लागतात ते बघा. मी तुम्हाला सांगतो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, आणि त्याच्या पुढेही आकडा आहे. जवळजवळ बघा, हे इथे पैसे लागतात आपल्याला 4,200 करोड रुपये. ओके, आता इथे तुम्ही लक्ष घ्या, 23,500च्या कॉलवरती सेलर्सनी पैसे लावलेत 4,200 करोड रुपये, बायर्सनी पैसे लावलेत 157 करोड रुपये. साधा सरळ प्रश्न आहे, जिंकणार कोण? जास्त पैसे ज्याने लावले तो जिंकणार आहे ना, साहजिकच. आता तो का जिंकणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता पहिली गोष्ट, एक तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन होतं, तो एक फायदा त्यांना भेटतो. परत दुसरा फायदा, मार्केट कन्सोलिडेशन झाला म्हणजे त्या ठिकाणी प्रीमियम डिके होतो, तो त्यांना फायदा. मार्केट रेंज बाउंडमध्ये जरी गेलं तरी त्यांना फायदा. आणि कधी कधी मार्केटमध्ये आता इथून जर समजा एक्सपायरीपर्यंत 100 रुपयाचा जरी मूव आला तरी तो 0 होणार आहे, कारण त्याचा प्रीमियम डिके हा होतच असतो, तो प्रत्येक सेकंदाला मरत असतो, आणि म्हणजेच बायर पण मरतो, तो पण मरतो, मग तो फायदा. तर मग काय होतंय, आता हे जे मोठे मोठे गुंतवणूकदार असतात ते काय ऑप्शन बाईंग करत नाही, करतही असतील पण ते फक्त त्यासाठी ऑप्शन हेचसाठी करत असतील. समजा त्यांनी आता 23,500चा कॉल शॉर्ट केला आहे, कुठंतरी 23,900 23,800चा कॉल बाय पण केला असेल, पण आता तिकडे त्याचा प्रीमियम जर खूप कमी आहे, इथे त्या मानाने याचा प्रीमियम जास्त आहे. म्हणजे जर समजा मार्केट कन्सोलिडेशन झालं किंवा खाली आलं तरी त्यांना इथे भरपूर फायदा होणार, तिकडे थोडं नुकसान होणार आहे, आणि मग त्या ठिकाणी त्यांना मार्जिन पण कमी लागेल, त्यांना मार्जिन हिटचा सुद्धा फायदा भेटणार आहे. म्हणजेच आपण काय बनवूया, आपल्याला असं दिसतं इथे का जे लोक आपले साधारणतः 90-92% लोक लॉसमध्ये जातात, त्याचं कारण जे आहे ते आहे ऑप्शन बाय, आणि जे प्रॉफिटमध्ये जातात ते लोक आहेत मोठे पैशावाले, ऑप्शन सेलिंगवाले. मग विचार करा, जर समजा इथं फाईट काय होते, फाईट अशीच आपल्याला दिसते ना,
कुठे 157 करोड रुपये, कुठे 4200 करोड रुपये. म्हणजेच हा एवढा मोठा डिफरन्स आहे. आणि मग हे जास्त पैसेवाले रिटेल ट्रेडर्सला खाऊन टाकतात आणि मग आपण म्हणतो अरे यार मी घेतला का खाली येतो ऑप्शन. त्याला कारणच ते आहे. तेव्हा मग आता आपल्याला जर समजा याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यातून फायदा आपल्याला कधी होऊ शकतो, तर त्यातून फायदा आपल्याला तेव्हाच होऊ शकतो जर तुम्हाला मार्केट मोमेंटम जर कॅच करता आलं. ओके ठीक आहे, असं नाही आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन बाईंगमध्ये पैसे भेटणार नाही आहेत, पण आपल्याला त्यातून थोडंसं जर नॉलेज असेल, थोडं टेक्निकल नॉलेज असेल आणि थोडक्यात समाधी जर आपण असाल तर पैसे कमवू शकता. पण आपल्याला त्यासाठी पहिली गोष्ट मार्केट मोमेंटम कॅच करता आलं पाहिजे. आणि ज्याला हे जमेल किंवा ज्याला असं मार्केट मोमेंटम कॅच करता येईल त्यावेळेस तो, किंवा मग ज्यावेळेस मार्केटमध्ये मोमेंटम आलं आहे असं ज्याला कळलं आणि त्यावेळेस तो जर समजा त्याने कुठे कॉल वगैरे बाय केले, ऑप्शन बाय केले, तर त्याला त्या ठिकाणी फायदा होईल, चांगला पैसा तो त्या ठिकाणी कमवू शकतो. पण असं मार्केट मोमेंटम लक्षात येणारे लोक थोडी असतात. कारण आता हे जे ऑप्शन बाईंग हा जो गेम आहे तो मार्केट मोमेंटमचा आहे. ओके, किंवा आपण त्याला म्हणतो प्राइस ॲक्शनचा गेम आहे. तो असं नाही ना तुम्ही एखादा ऑप्शन घेऊन ठेवला मग वाढेल, असं नाही. कारण ऑप्शन घेतल्यापासून त्याची मौत ही फिक्स आहे. म्हणजेच आपण म्हणतो ना विकली एक्सपायरी म्हणजे आठवड्यामध्ये त्याची मौत फिक्स आहे, मंथली एक्सपायरी म्हणजे महिन्याभरामध्ये त्याची मौत फिक्स आहे. तेव्हा आपल्याला आता ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल का नेमकी सेबी जे आहे किंवा एक्सचेंज आहे तेच खरे आपले दुश्मन आहेत. कारण आता ते तुम्ही म्हणाल सर तुम्ही का त्यांना शिवाय देता, ते एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता याच्यावरती जर समजा असं सेबीला वाटत असतं ना बाबा खरंच रिटेल गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी चांगला पैसा कमवावा, तर मार्केटमध्ये तुम्ही बघा का नेहमी ऑप्शन बाईंगपेक्षा ऑप्शन सेलिंगमध्ये पैसा जास्त भेटतो. कारण मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन डीके हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. जर समजा एक्सचेंजने याचं मार्जिन जर कमी केलं तर 2 लाखावरनं मार्जिन मी काय म्हणतोय 7,500 रुपये तुमचं जर एका कॉलला बाईंगला प्रीमियम लागतो, तुम्ही 15,000 रुपयाचं त्या ठिकाणी मार्जिन ठेवा. ओके, असं जर केलं तर ज्यावेळेस मार्केट कन्सोलिडेशन होतं त्यावेळेस रिटेल ट्रेडर सुद्धा पैसे कमवेल. किंवा असं ज्यावेळेस वाटतंय का ठीक आहे मार्केट थोडंसं का व्हॉलेटिलिटी आहे पण का मार्केटमध्ये ना मोठी अपसाईड आहे, मग त्यावेळेस तो कुठेतरी कॉल सेल करून पैसे कमवेल, कुठेतरी तो पुट सेल करून पैसे कमवेल. म्हणजे असा विचार जर समजा मी काय म्हणतो एक्सचेंजने केला किंवा सेबीने केला, जर मार्जिन जर कमी केलं, जे काय सेलिंगला मार्जिन तुम्ही ठेवलं एवढं 2 लाख रुपये मार्जिन ठेवलंय, हे तर रिटेल ट्रेडरच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. रिटेल ट्रेडरसाठी जर समजा मी काय म्हणतो तुम्ही काय करा, जरा थोडा गरिबाचा पण विचार करा ना. जर समजा तुम्ही ऑप्शन सेलिंगसाठी मार्जिन कमी केलं, खूप कमी केलं, तर मग हे रिटेल इन्व्हेस्टरचं नुकसान होणार नाही. पण ना सेबीला तसं होऊन द्यायचंय, ना त्या ठिकाणी एक्सचेंजला तसं होऊन द्यायचं, ना सरकारला तसं होऊन द्यायचं. कारण यांना जे मोठे पैशावाल्या कंपन्या आहेत, मोठे FIs आहेत किंवा ज्या संस्था आहेत का ज्या सेलिंग करतात मार्केटमध्ये त्यांना मोठं करायचं आहे. तेव्हा हा सगळा मोठा गेम आहे आणि त्या गेमच्या पलीकडं आपलं म्हणजे आपण त्याचा विचार करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला आजच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं का नेमकी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन बाईंगमध्ये 90-92% लोक नुकसानामध्ये का जातात. आणि याच्यामध्ये जो हात आहे मेन तो हात एक्सचेंजचा पण आहे, सेबीचा पण आहे, हा आणि रिटेल ट्रेडरचा सुद्धा आहे का जो आपल्याला कुठलीही माहिती नसताना कुठलाही ट्रेडिंगचा अनुभव नसताना डायरेक्ट डिमॅट अकाउंट ओपन करतो आणि इकडे ऑप्शन ट्रेडिंग चालू करतो. म्हणजेच खरे दिवशी पहिली गोष्ट सेबी एक्सचेंज तर आहेतच, पण त्यानंतर त्यामध्ये आपलासुद्धा दोष आहे. ओके, तर आता हे मी तुमचा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हे सच आणायचं होतं का ऑप्शन ट्रेडिंग का काला सच, ते मी तुमच्यासमोर आणलेलं आहे. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचे किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.